पाण्यातून घ्यायची औषधं कशा प्रकारे घ्यायची याच्याबद्दल थोडेसे गैरसमज होत आहेत किंवा काही लक्षात येत नाही आहे, समजत नाही आहे असं लक्षात आलं आहे. त्याच्यासाठी हा मुद्दाम व्हिडिओ करतो आहे. हा व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता आणि औषधं कशी घ्यायचे ते तुम्हाला समजून येईल. तुम्हाला एकतर अशा प्रकारची लिक्विडची बाटली दिलेली असेल, ह्याच्यावर लेबल असेल 40 थेंब 100 मिली पाण्यात मिसळून औषध तयार करणे. कोणाला 5 थेंब असेल, कोणाला 1 थेंब असेल, कोणाला 10 थेंब असेल, कोणाला 20 थेंब असेल. ज्याला ज्या पद्धतीने औषध द्यायचे त्याप्रमाणे ह्याच्यावर लेबल असेल. किंवा तुम्हाला अशा प्रकारच्या पुड्या दिलेल्या असतील. ह्या पुड्यांमध्ये अशा प्रकारच्या पुड्या असतील, ह्याच्यात पावडर आहे आणि ही एक पुडी 100 मिली पाण्यात मिसळून औषध तयार करायचं असं सांगितलेलं असेल. अशा प्रकारची एक बाटली दिलेली असेल. ही 100 मिलीची बाटली आहे. ही बाटलीचा हा जो हे इथे जी बोल्ट आहे हे 100 मिली होतात. तर ह्याच्यात तुम्हाला 100 मिली पाणी घ्यायचं आहे. म्हणजे एकदा ही बाटली स्वच्छ धुवून घ्यायची. या बाटलीमध्ये इथपर्यंत साधं पाणी भरून घ्यायचं. उकळून गार केलेलं किंवा उकळलेलं पाण्यापेक्षा साध्या पाण्याचे रिझल्ट अधिक चांगले मिळतात. आता काय करायचं आहे तर ह्याच्यात मी 100 मिली पाणी भरून घेतलंय. आता समजा हे लिक्विड तुम्हाला 100 मिली पाण्यात मिसळून औषध तयार करायचं असेल तर ह्या लिक्विडला आधी 5 स्ट्रोक द्यायचे. समजा हातावर तुम्हाला स्ट्रोक द्यायला जमणार नसतील तर असे उशी किंवा असं काहीतरी जवळ घेऊन त्याच्यावरती 5 स्ट्रोक द्यायचे. असे स्ट्रोक दिल्यानंतर ह्या बाटलीत यातले जे काही तुम्हाला थेंब टाकायला सांगितलेले असतील, 2 थेंब असतील, 4 थेंब असतील, 5 थेंब असतील, 10 थेंब असतील, 20 थेंब असतील, त्या पद्धतीने ह्याच्यात औषध घालायचं. झाकण लावायचं. ही बाटली ठेवून द्यायची. आता उद्या सकाळीच पुन्हा त्या बाटलीला तुम्हाला हात लावायचा आहे. उद्या सकाळपर्यंत त्या बाटलीतलं औषध पुन्हा ह्या पाण्यामध्ये घालायचं नाहीये. आता हे जे पाणी तयार केलेलं आहे ह्या बाटलीवर लेबल होतं 40 थेंब 100 मिली पाण्यात मिसळून किंवा 20 थेंब 100 मिली पाण्यात मिसळून औषध तयार करणे. ते तुम्ही ह्याच्यात घातलंय आणि आता हे जे पाणी आहे या 100 मिली पाण्यात ते औषध घातले आणि हे जे पाणी आहे हे आता तुमचं औषध तयार झालंय. आता हे औषध तुम्हाला दिवसभरात घ्यायचंय. थोडक्यात हे औषध आपण दिवसभरात डिव्हाइड करून आता घेणार आहोत. एखाद्या व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार 15-15 मिनिटांनी औषध घ्यायला सांगितलेलं असेल, कोणाला अर्ध्या तासानं सांगितलेलं असेल, कोणाला 1 तासानं असेल, कोणाला 2 तासानं असेल, कोणाला 3 तासानं असेल, कोणाला दिवसातून 3 वेळा किंवा 4 वेळा औषध घ्यायला सांगितलेलं असेल. फक्त हे औषध घेताना पथ्य काय सांभाळायचं आहे तर हे औषध घेण्यापूर्वी सुद्धा ह्याला 5 स्ट्रोक द्यायचे. त्याच्यात बघा हे एक महत्त्वाचं आहे की असं नुसतं हलवून अपेक्षित रिझल्ट मिळणार नाही. याला तुम्ही व्यवस्थित 5 स्ट्रोक द्याल, यातलं पाणी सगळं उसळेल व्यवस्थित, तर त्याला मिळणारा रिझल्ट जास्त चांगला असेल, त्याचे गुणधर्म अजून वाढतील. किंवा तुम्ही असं ठोकून सुद्धा एखाद्या उशीवर ठोकून 5 स्ट्रोक देऊ शकता. मध्यंतरी मला कोणीतरी सांगितलं मी ओट्यावरती बाटली ठोकली तर असं केलं तर 2-4 वेळा ठोकल्यानंतर बाटल्या फुटतील. जिथे तुम्ही बाटली ही ठोकून औषध घेणार एकतर खालचा भाग मऊ पाहिजे, उशी पाहिजे किंवा तुमच्या हातावर तुम्ही ठोकून ते घेऊ शकता. हे असं औषध ठोकल्यानंतर यातलं 1 बुच किंवा कोणाला 2 बुच सांगितलेलं असेल ह्या अशा कपामध्ये घ्या किंवा छोटे प्लास्टिकचे कप असतात त्याच्यात घ्या. अर्धा कप पाणी घेतलंय मी आणि यातलं 1 बुच औषध, कोणाला 2 बुच सांगितलेलं असेल तर त्यांनी 2 बुच औषध ह्याच्यात घालायचंय. हे घातल्यानंतर हवं असेल तर तुम्ही चमच्याने ढवळू शकता किंवा नुसतंच ढवळू शकता. आणि मग ह्यातलं 1 घोट, 2 घोट किंवा सगळंच्या सगळं औषध सावकाश तोंडात मिसळून, लाळेत मिसळून
प्यायचं आहे. एकदम झटकन गिळून टाकायचं नाहीये. हे असं तुम्ही एकदा औषध घेतलं, पुन्हा तासाभरान, 15 मिनिटां, तासाभरान, 2 तासां, 3 तासां जेव्हा औषध पुन्हा घ्यायची वेळ येईल, यातलं थोडं औषध तुमचं संपलं असेल, यातलं थोडं औषध तुम्ही आत्ता घेतलेलं आहे, आता पुन्हा तुम्हाला जेव्हा औषध घ्यायची वेळ येईल तेव्हा जे काही उरलेलं औषध आहे, ह्या औषधाला पुन्हा 5 स्ट्रोक द्यायचे. पुन्हा यातलं 1 बुच औषध ह्या कपात ओतायचं आणि पुन्हा ढवळून पुन्हा जे काही तुम्हाला प्यायचं आहे ते औषध प्यायचं. पाणी भरपूर पितोय असं वाटत असेल, अर्धा कप पाण्यात प्रत्येक वेळी औषध घालून पाणी एवढं प्यायचं नसेल तर तुम्ही 1-2 घोट पिऊन बाकीचं पाणी टाकून देऊ शकता. सगळं पाणी पिणार असाल, सगळं पाणी पिऊ शकता. औषध म्हणून 2 घोट घेतलेत किंवा अर्धा कप पाणी प्यायलात, त्याची ॲक्शन एकसारखीच असणार आहे. फक्त महत्त्वाच्या 2 गोष्टी काय आहेत, एक म्हणजे ह्या औषधाला ह्या बाटलीत टाकण्यापूर्वी 5 स्ट्रोक द्यायचे आहेत आणि हे औषध अर्धा कप पाण्यात मिसळण्यापूर्वी ह्याला पुन्हा प्रत्येक वेळी 5 स्ट्रोक द्यायचे. आता समजा तुमचं हे औषध थोडंफार शिल्लक असेल, उद्या सकाळी हे औषध टाकून द्यायचं, पुन्हा ह्याच्यात याला 5 स्ट्रोक देऊन नवीन थेंब टाकायचे, कपभर 100 मिली पाणी घ्यायचं आणि पुन्हा ह्याला स्ट्रोक देऊन दिवसभर हे औषध घ्यायला सुरुवात करायची. आता तुम्हाला ह्या लिक्विड ऐवजी जर का अशा पुड्या दिल्या असतील तर ह्या पुड्यांमधली पावडर या 100 मिली पाण्यात मिसळायचे आणि प्रत्येक वेळी अर्धा कप पाण्यातून औषध घेण्यापूर्वी याला 5 स्ट्रोक द्यायचे आणि मग 1 बुच औषध किंवा 2 बुच औषध जे काही तुम्हाला सांगितलेलं असेल त्याप्रमाणे हे अर्धा कप पाण्यात मिसळायचं आणि ते प्यायचं. पुड्यांमधली पावडर घेताना ही बाटली पूर्ण संपली की पुन्हा 100 मिली नवीन पाणी तयार करायचं, त्याच्यामध्ये पुन्हा 1 पुडी टाकायची आणि पुन्हा स्ट्रोक देऊन प्रत्येक वेळी औषध घ्यायचं. असं जर लिक्विड सांगितलेलं असेल घ्यायला तर दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या बाटलीतलं पाणी जे काही थोडंफार शिल्लक असेल ते ओतून टाकायचं. साध्या पाण्याने एकदा बाटली स्वच्छ धुवायची, साबण बिबण काही धुवायला वापरायचं नाही आणि पुन्हा त्याच्यात 100 मिली पाणी घ्यायचं, पुन्हा ह्या बाटलीला स्ट्रोक देऊन ह्यातले जे काही थेंब सांगितलेले असेल ते औषध ह्याच्यात टाकायचं आणि प्रत्येक वेळी ह्या बाटलीला पुन्हा स्ट्रोक देऊन याच्यात 1 झाकण 2 झाकण जसं औषध सांगितलं असेल त्याप्रमाणे औषध घेऊन ते प्यायला सुरुवात करायची. मला वाटतं ह्याच्यात आता सगळं क्लिअर झालं असेल. काही वेळा असं होऊ शकतं की तुम्हाला अशी पावडरही दिलेली नसेल, असं लिक्विडही दिलेलं नसेल, त्याच्याऐवजी अशा गोळ्या दिलेल्या असतील आणि त्याच्यावरती लेबल असेल 1 गोळी, 4 गोळ्या, 10 गोळ्या, 12 गोळ्या, 25 गोळ्या, 20 गोळ्या, 100 मिली पाण्यात मिसळून औषध तयार करणे. ज्या ज्या ठिकाणी लेबलावर 100 मिली पाण्यात मिसळून औषध तयार करणे असं लिहिलेलं आहे, मग ह्या गोळ्या असू देत, असे पुड्या असू देत किंवा असं लिक्विड दिलेलं असू दे, त्याच्यात लक्षात एवढंच ठेवायचं आहे की लिक्विड असेल तर त्याला 5 स्ट्रोक दिल्यानंतर त्यातले थेंब ह्याच्यात टाकायचे. गोळ्या असोत किंवा पुड्या असोत त्या डायरेक्ट ह्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि लिक्विड असो, गोळ्या असो, पुड्या असो, काहीही तुम्ही वापरत असाल तरी प्रत्येक वेळी ह्यातलं औषध घेण्यापूर्वी ह्याला 5 स्ट्रोक द्यायचे आणि हे स्ट्रोक दिल्यानंतर यातलं 1 बुच औषध किंवा 2 बुच औषध जे तुम्हाला सांगितलं असेल तसं ह्या अर्धा कप पाण्यात मिसळायचं आणि मग हे ढवळून ह्यातलं औषध घोट घोट लाळेत मिसळून द्यायचं. मला वाटतं आता याच्यातून जे काही औषध घेण्याची पद्धत आम्ही सांगतोय ती तुम्हाला नीट समजली असेल. तरी कोणाला समजली नसेल तर तुम्ही फोन करून विचारू शकता. पण या पद्धतीने जर औषध घेतलं तर याचे रिझल्ट्स नुसत्या गोळ्या खाऊन येणाऱ्या रिझल्ट्सपेक्षा नक्की जास्त आहेत. म्हणून हे औषध तुम्हाला या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. त्यामुळे ते त्या पद्धतीने घ्यायचा कंटाळा करू नका. थोडंसं ते कंटाळवाणं वाटणार आहे पण तसं घेण्याचा कंटाळा करू नका. तुम्हालाच रिझल्ट अजून फास्ट मिळतील. धन्यवाद.